आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, सगळ्यात आधी मी तुझी माफी मागते. माफी? अहो पण काकू, तुम्ही असं काही केलेलंच नाहीये ना की माझी माफी मागावी. उलट तुम्ही नेहमी माझ्याशी चांगलंच वागत आलाय. जे घडून गेले त्याबद्दल नाही, पण पुढे जे काही घडू शकेल त्याबद्दल मी तुझी आधीच माफी मागते. म्हणजे भैरवीताईंची अजूनही अशी इच्छा नाहीये की तू या लग्नात असावंस. काय? पण देवांश सर तर म्हणाले होते की हो हो, मला माहितीये देवांश काय म्हणाला ते. पण देवांश जे बोलला ते जर तो बोलला नसता तर तू या लग्नाला आलीच नसतीस, हो की नाही? खरं तर भैरवीताईंच्या सांगण्यावरून देवांश तुला हेच सांगणार होता की तू या लग्नात येऊ नकोस. पण नंतर मग त्याचं त्यालाच खूप वाईट वाटलं. त्याचं मन खात होतं आणि त्याला माहितीये की तू खूप स्वाभिमानी आहेस. तो जर खोटं बोलला नसता तर तू या लग्नाला आलीच नसतीस. आणि आम्हाला जसं भैरवीताईंनी देवांशच्या लग्नात असावं असं वाटतंय, तसं तूही अंजलीच्या लग्नात असायला हवंस असं सुद्धा वाटतंय. खरं तर ताईंनी स्पष्टच सांगितलंय की तू जर ह्या लग्नात असशील तर त्या लग्न अटेंड करणार नाही. पण आम्हाला माहितीये भैरवीताईंचा खूप जीव आहे देवांशवर. नाही, त्या आधी चिडतील पण नंतर त्या समजून घेतील. त्या तापट डोक्याच्या आहेत पण मनाने खूप चांगल्या आहेत त्या. हे बघ, मी तुला एकच विनंती करते की ह्या सगळ्यात जर भैरवीताई तुला काही बोलल्या तर प्लीज ते मनाला लावून घेऊ नकोस. म्हणजे आपल्याला थोडंसं जपावं लागेल. देवांशचं आणि अंजलीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं असं तुला वाटतं ना? मग करशील इतकं प्लीज? शहाणी मुलगी आहे. मला खात्री होती की तू माझं नक्की ऐकशील. चल, तुला रूम दाखवते. सुमनताई, सई या. ही तुमची रूम. काही लागलं तर नक्की सांगा. हा, येऊ सई? चल. अरे वा ताई, सई तुम्ही आलात. चला, बरं झालं. ताई, तुझी तब्येत बरी आहे ना? हो, बरी. बरं न वाटायला काय झालंय? भाचीचं लग्न इतक्या मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये होतंय म्हटल्यावर बरं वाटणारच आहे. डोळे दिपवून टाकणारा लग्न सोहळा बघता कसा येईल नाही तर. अगं मी बरं झालं वंश, तुम्ही आलात, इतकं बरं वाटलं. माझ्या लेकीच्या लग्नाला यायलाच हवं तुम्ही वंच. असं कसं नाही का जानकीताई? म्हणजे अंजलीला आणि देवांशला वंचनचे आशीर्वाद मिळालेच पाहिजेत, हो की नाही? हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही ललिताताई. सई आणि सुमनताईंशिवाय हे लग्न होऊच शकलं नसतं. बरं, आय एम व्हेरी सॉरी सई, मी चुकून तुम्हाला या रूम मध्ये पाठवलं. खरं तर तुमची रूम शेजारची आहे. चल, मी तिथे. नाही नाही नाही, अहो तुम्ही अजिबात चुकला नाही आहात. अहो, आम्ही आणि वंच काही वेगळे आहोत का? इतकी वर्ष एकाच खोलीत राहतोय, नाही का वंच? किती गोड.
ललिताताई, तुमच्या मुलीचं लग्न आहे म्हणजे तुम्हाला उत्साह वाटणारच, पण तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका हा. तुमची तब्येत बरी आहे ना अगदी? आहे घेते एक काळजी. खरं सांगू का, देवांश आणि अंजलीचं लग्न लवकर व्हावं ही परमेश्वराचीच इच्छा होती असं म्हणायचं. आणि काय, नाहीतर आपण काही लग्नाची घाई केली नसती नाही का? मग घाई का केली? अगं बाई, अहो आपण गप्पा काय मारत बसलोय? नाही म्हणजे जानकीताई, अहो तुम्ही आमच्याशी गप्पा मारत बसलात तर आवडेलच आम्हाला. इतकं गोड बोलता तुम्ही, मला तर बाई इतकं आवडतं. पण म्हणजे पाहुणे रावळे कोणी येणार असतील तर तुम्ही गेलात तरी चालेल. हा हो हो, आमचे खूप गेस्ट आलेत, सगळ्यांची सोय झाली की नाही बघते मी. बरं येऊ मग मी आता? हो. चल. झालं, आलात लगेच आमच्या पाठोपाठ? घोरपडी सारख्या चिकटून बसल्यात नुसत्या. नाही काय आहे, कितीतरी वर्षांनी आम्हाला मोकळा वेळ आणि ही आलिशान खोली मिळाली आहे, त्याचा जरा आनंद घेऊ द्या आम्हाला. लगेच आले आमच्या उरावर बसायला. उगाच काहीतरी बडबड नकोस. जानकीताईंनी चुकून त्यांना इथं पाठवलं म्हणून ते ऐकता आले. चल, मी तुम्हाला तुमची रूम दाखवतो. या. नको. या. तर ही तुमची रूम. आणि ताई, तुला खरंच बरं वाटतंय ना? मधू, मला बरं वाटतंय, माझी काळजी करू नकोस. तू आपलं ते लग्नाच्या तयारीकडे लक्ष दे. बर, मी काय म्हणतो, तुम्ही जरा आता आराम करा. थोड्याच वेळात मेहंदीचा कार्यक्रम सुरू होईल, ते बोलवतील. आणि सई, दागिन्यांची बॅग नीट आहे ना? नीट ठेवलेत ना? हो मामा. तर ताई, जरा एक मिनिट. बाई ग, किती सुंदर दिसतेस. कोणाची दृष्ट नको लागायला. बस बस. अगदीच साध्या घरातली मुलगी बघितली आहे ना जहागीरदारांनी. पत्रिका जुळली असं म्हणतात, पण स्टेटस नको का जुळायला? रेखाताई, पैशापेक्षा मन जुळणं महत्वाचं असतं ना. आणि पैशाने माझी सून तर श्रीमंत होणारच आहे, पण आम्ही मनाची श्रीमंती असलेल्या लोकांची सोयरीक जुळवली. मम्मा,
चला ना मेहंदीचं फंक्शन सुरू करूया. अगं हो, पण अगं ती मेहंदीवाली नाही आली अजून. अंजली, तू ती मेहंदीवाली सांगितली आहेस ना? नाही म्हणजे अजून कोणीच आलं नाही म्हणून विचारलं. नाही, या सगळ्यामध्ये आम्ही अजिबात पडलो नव्हतो, कारण तू म्हणालीस ना तुझ्या ओळखीची कोणीतरी सांगतेस. मग सगळं तुझ्या मनाप्रमाणे व्हावं म्हणून आम्ही दुसरं कोणाला सांगितलं नाही. हो, मी पॉप्सला सांगितलं होतं टचमध्ये राहायला. अहो, तुम्ही पत्ता बरोबर दिला होतात ना हॉलचा? हो, मी पत्ता पण दिला होता, फोन पण केला होता. माहित नाही अजून कशी आली नाही. मी पुन्हा एकदा फोन करून बघतो. फोन स्विच ऑफ लागतोय तिचा. अगं बाई, आता कशी होणार माझी मेहंदी? अगं नको काळजी करूस, आम्ही आहोत ना सगळ्या. रिया आहे, रियाच्या मैत्रिणी आहेत, इतक्या बायका आहेत. कोणाला तरी मेहंदी येतच असणार. होईल सगळं नीट. अंजली, तुझ्या हातावर मेहंदी मी काढली तर चालेल का? थँक्यू सो मच साई, तूच माझी बहीण आहेस आणि मला माहितीये तू खूप छान मेहंदी काढतेस. यू आर रिअली अ सेव्हियर. अरे वा, हाही गुण आहे का तुझ्यात? आता हळूहळू तुझ्यात काय काय आणि कुठले गुण आहेत हे आम्हाला कळणार आहे. फार हुशार आहे तुमची सई. अंजली, खरंच लकी आहेस तू, इतकी गुणी बहीण मिळालीये तुला. हो, मी नक्कीच लकी आहे त्या बाबतीत. सई, ये. हो, मम्मा, तू पण काढ ना मेहंदी. हो ग बाळा, आधी बाकीच्यांचं बघू. ललिता ताई, तुम्ही घ्या ना मेहंदी काढून. रेखा ताई, जरा मेहंदी काढता तुम्ही? नाही नाही, नको नको. वंस काढतील ना माझ्या हातावर मेहंदी. वंस छान काढतात, हो ना वंस? हो हो का, बरोबर. मग तुम्ही मम्माच्या हातावर काढा. मम्मा बस बस. हो, वरमाई बहिणी. सई, माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव काढा माझ्या हातावर आणि कोणाला कळणार नाही असं काढ. ते मूवीज मध्ये दाखवतात ना, मस्त फर्स्ट नाईटला असं रोमॅन्टिकली मी त्याला शोधायला लावेल. बघतेस काय, काढ ना.
रिया, आमच्या दोघींचा एक फोटो काढशील? हो. माझ्या मेहंदीच्या दिवशी सई माझ्या हातावर मेहंदी काढतेय. ही मुवमेंट मला लाईफ टाइम साठी हवी आहे. सई, हा ग बघ ना फोटो मध्ये. काय करतोयस? बायकांचा कार्यक्रम आहे हा. मला काय आणतोय इकडे? काय आपलं काम नसेल पण तुझं काम आहे इथे. तू थांब. तू वेडास का रे? हा? तू वेडास काय बोलतोस तू? मी नाही येते, तुला जायचं तर तुझा. अरे दादा, बायकोला मेहंदी करताना बघताना एक वेगळी मजा असते. तू समजून घे ना. किती लग्न झाली तुझी? छे लग्नात बिग्नात मला इंटरेस्ट नाही. मी माझ्या सिंगल लाईफच एन्जॉय करतोय. तेव्हा बायकोला मेहंदी काढताना बघण्यात खूप आनंद असतो. हे कुठं शिकतोस तू? अरे, तू कॉलेजमध्ये जातो तेव्हा हे सगळं शिकतो का रे? अरे हे सगळं नॉलेज मला बॉलिवूडच्या मूवीज मधनं मिळालंय. तुला कुठे वेळ बॉलिवूडच्या मूवीज बघायला, तू पण शिकला असतास. ऐक 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 ऐक. तू जे काही बोलतोस ना ते खरं पण असेल. हा, पण आपल्या इथे किती बायका आहेत आणि ह्या बायकांचं फंक्शन आहे आपल्याला बरं दिसत माहिती आहे. ऐक माझं, चला आपण वहिनी हा बघा, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. होणाऱ्या बायकोला बघायला आलाय वाटतं. अरे आता नंतर आयुष्यभर बायकोलाच बघायचंय. जरा धीर धर ना. नाही तसं नाहीये. म्हणजे ऍक्च्युली मला नव्हतंच यायचं, पण हा घेऊन आला मला. याने फोर्स केलं म्हणून फक्त. कोण? हा आपला उमी. कुठे? आता होता इथं. काही सांगू नकोस, सगळे भाडे कळताय तो आम्हाला. अरे लाजू नको. लग्नात सुद्धा नवऱ्या मुलाच्या हातावर मेहंदी काढतात बरं. ये, अरे ये. इट्स फाईन. मेहंदीची गरज नाहीये. म्हणजे मी खरंच मला नव्हतंच यायचं. मेहंदी वगैरे नको. अरे ये देवा. नाही ऐका ना माझं. चुके मी येतो. हा दादा, दादा चल, लाजतोयस काय रे? चल ना. चल चल. बस. हे काय काय दादाला? देवांश, तुम्ही खरंच मला लपून बघत होता का? नाही सिरियसली ऍक्च्युली कळतंय मला सगळं आणि आवडतंय पण. बघितलं सई, याला म्हणतात प्रेम. देवांशला आत्तापासूनच करमत नाहीये माझ्याशिवाय. वाव सई, कसली मस्त मेहंदी काढलीस ग बहिणीच्या हातावर. एक काम कर, दादाच्या हातावर पण तूच काढ. मी हो. नाही, नको. का नको? अगं काढ ना. माझ्या हातावर जशी काढलीस तशी देवांशच्याही हातावर काढ प्लीज. ओ वंच, तुम्ही काय बघत बसलायत? काढा.
सई, माझंही नाव काढा देवांशच्या हातावर. आई, माझा लग्नासाठी होकार आहे.